तर राम राम मंडळी, आपण आजच्या ब्लॉगमध्ये ना परतवाडा गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे। जे जे मंडळ आपल्याला माहीत आहे त्या गणपती बाप्पाचं दर्शन आपण घेणार आहे। तर मंडळी, सुरुवात आपण सदर बाजारच्या बाल गणेशोत्सव मंडळ परतवाडा इथून करू। हे सदर बाजारचं बाल गणेशोत्सव मंडळ आहे, खूप सुंदर अप्रतिम मूर्ती आहे। त्याच्यानंतर सदर बाजारचंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, हे पण खूप सुंदर मूर्ती आहे आणि खूप सुंदर मंडळ आहे। डेकोरेशन पण खूप सुंदर आहे मित्रांनो, नक्की बघा। आणि त्याच्यानंतर हे आहे सदर बाजारचंच गीता गणेशोत्सव मंडळ, चिंतामणी गणपती बाप्पा म्हटले जाते आणि इथली पण खूप सुंदर अप्रतिम मूर्ती आहे। डेकोरेशन इथला पण खूप सुंदर असते आणि मंडळी याच ठिकाणी ना दुर्गादेवी पण बसतात। याच ठिकाणी हेच गीता नवरात्री उत्सव मंडळ म्हणून ओळखले जाते आणि इथलं डेकोरेशन खूप सुंदर असते। त्याच्यानंतर कमिटी जवळचं जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना, तिथेच एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळची स्थापना केलेली आहे। पहा, इथली पण मूर्ती खूप सुंदर आहे, बघा तुम्ही नक्की बघा। आणि त्यानंतर आहे जय गुरुदेव गणेशोत्सव मंडळ मोची लाईन परतवाडा। तर हे पण गणपती बाप्पा खूप सुंदर आहे, इथले डेकोरेशन पण मस्तपैकी आहे। मंडळी, जे जे आपल्याला मंडळ माहीत आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही नक्की दर्शन घ्या। त्याच्यानंतर मंडळी महाराणा सेवा गणेशोत्सव मंडळ, इथली पण मूर्ती बघा, पाळण्यामध्ये बसलेली आहे, म्हणजे एक बंगडी केली आहे, जे आपण म्हणतो ना झुला, त्याच्यामध्ये गणपती बाप्पाला स्थापना केली आहे गणपती बाप्पाची आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे। डेकोरेशन पण खूप जोरदार आहे। त्याच्यानंतर ओम महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ पेन्शनपुरा परतवाडा, इथली पण मूर्ती आणि डेकोरेशन खूपच जोरदार आहे मित्रांनो। तर ह्या गणपतीच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते काय असेल नक्की सांगा। आणि त्याच्यानंतर हे आहे संकटमोचन गणेशोत्सव मंडळ पेन्शनपुरा परतवाडा, हे पण मूर्ती आणि डेकोरेशन गजब आहे, बघा खूप सुंदर अशी मूर्तीची प्रतिमा आहे पाहायला। त्याच्यानंतर हे पण जय महाकाल गणेशोत्सव मंडळ, हे पण पेन्शनपुरा परतवाड्याचं। तर इथलं पण डेकोरेशन आणि मूर्ती तर काही विचारू नका मित्रांनो। हे जे मूर्ती आहे आणि साईडला जे देवी आहे, हे कोणतं रूप आणि कोण असेल कमेंट करून नक्की सांगा। हे तुम्ही जे प्रतिमा पाहताय हे काय असेल हे तुम्ही पाहून नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर जय श्री कृष्ण गणेशोत्सव मंडळ पेन्शनपुरा आठवडी बाजार, तर हे पण खूप जोरदार प्रतिमा आहे गणपती बाप्पाची। पहा, बॅकग्राऊंड डेकोरेशन सिंपल आणि पण खूप जोरदार दिसायला पण। तर त्याच्यानंतर आहे हे जी मूर्ती आहे आपली शक्ती स्वीट जवळची, जे महावीर गणेशोत्सव मंडळ आहे, महावीर चौकामध्ये बसतात हे बाप्पा, इथे देवी पण बसते। त्याच्यानंतर सीताराम गणेशोत्सव मंडळ, हे आहे टीव्ही टावरच्या जो चौक आहे त्याच्या बाजूला, खूप बढिया मंदिर आहे। आणि हे आहे परतवाड्याच्या महाराजा म्हटलेलं भयानक गणेशोत्सव मंडळ, या गणपती बाप्पाला परतवाड्याचा महाराजा म्हटले जाते। आणि त्याच्याच नंतर परतवाड्याच्या राजाची एंट्री पहा, हे जे बाप्पा आहेत हे टिळक चौक येथे स्थापना झालेली आहे आणि हे यांना म्हटले जाते परतवाड्याचे राजा आणि भयानक चौकाला परतवाड्याचे महाराजा, इथे गणपती आहेत। तर इथलं डेकोरेशन अप्रतिम आहे, वरून काहीच नाही आहे पेंडॉल वगैरे। तर बॅकग्राऊंड पहा हिरवं आणि ओपनमध्ये बसलेले आहे बाप्पा, खूप पाण्याचं डेकोरेशन वगैरे केलं आहे, झरे वगैरे कारंजा वगैरे पहा, खूप बढिया डेकोरेशन केलं आहे इथलं। झाडं बॅकग्राऊंड वगैरे, झाडं सिस्टम लावून वेगळीच प्रतिमा, इथे नक्की या तुम्ही, खूप बढिया डेकोरेशन वगैरे आहे। त्याच्यानंतर गौरीनंदन गणेशोत्सव मंडळ, याच ठिकाणी नवरात्री उत्सव पण खूप जोरदार प्रमाणात होते आणि इथे सदरची जेठानी त्या देवीला म्हटले जाते। मित्रांनो, हे जे मूर्तीची पोच पाहता ना तुम्ही, हे कोणत्या देवाची आहे कमेंट करून नक्की सांगा बरं, कारण ही जी मूर्ती खूप सुंदर आहे पाहायला, आहे गणपती बाप्पा, पण जी पोच आहे ना बसलेली ते दुसऱ्या देवाची आहे। तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ओळखलं असेल तर मित्रांनो। आणि त्याच्यानंतर आहे आपल्या मिश्रा चौक, जे नवीन गणपतीचं मंदिर बनलं आणि नवीन गणपतीची मूर्ती स्थापना झाली आणि ते खूप जुनं गणेशोत्सव मंडळ पण आहे, बघा हे नवीन मंदिर बनलं आहे, आता नुकतीच स्थापना झाली आहे मूर्तीची। खूप सुंदर असं गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे आणि हे पण मूर्ती पण खूप जोरदार आहे, बाजूला शिवलिंग वगैरे आहे आणि बाप्पाची मूर्ती तर काही विचारूच नका तुम्ही, खूप बढिया मंदिर आहे इथलं। त्याच्यानंतर बाजूला हे आपले गणपती बाप्पाची स्थापना केली आहे मिश्रा चौक, तर हे पण खूप सुंदर मूर्ती आहे इथली, बघून घ्या। तर मंडळी,
आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. परतवाडा कर आपल्याला जे जे गणपती उत्सव मंडळ माहीत होते ते तुम्हाला दाखवले, तर आपल्या कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया एक कमेंट नक्की करून द्या. चला भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.